न्यायची तयारी करावी. महाराज एकदम दुःखी. आता राणीच वारल्यानंतर महाराज दुःखी एकदम. सुदामाला काय समजेना. गेलं, जे विधी काळ होता विधी केला, उचलून घाटावर नेलं. घाटावर नेलं. सुदामा विचारले, राजा प्रधान जी हे 2 किसके लिए है? 2 सरण कोणासाठी? प्रधानजी सांगितले, महाराज इथली प्रथाच आहे म्हणून सांगितले. सुदामला खाटने जाग आली. अहो मी म्हणलं राजा नव्हे, मी घोडं नव्हे, हे राज नव्हे, मी काय नव्हे. मग कोण आहे महाराज? मी सुदामा ब्राह्मण आहे. मग ही आल्या दिवशी सांगायला काय झालं महाराज? एवढं राज वैभव सगळं वैभवला आणि आता जायची पाळीला म्हणतात. अहो नाही म्हणलं मी, अहो सुदामा ब्राह्मण आहे म्हणलं मी. हे ते काय सांगायचं म्हणलं. प्रधानजीने सांगितलं, बाबा शेवटची इच्छा काय बोला. सुदामा ब्राह्मणाला ध्यानात आलं, माझी एक इच्छा आहे म्हणले. भगवंतानं गुटगुळा खाण्यासाठी मला याला सोडलं तर त्याच्यामुळे हे वैभव मिळालं. एकच इच्छा आहे म्हणले, मी अनेकदा या गंगोत्रीमध्ये स्नान करू शकतो काय? स्नान करा, अजून काय इच्छा असली ते बी सांगा म्हणजे तुमची सगळीच पूर्ण करतो. जसं सुदामा ब्राह्मण नदीमध्ये उतरत होते, जसं पाणी लागत होतं, नरड्याबरोबर आल्यानंतर मागं फिरून बघितलं, भगवंत जिथं उभारलं आणि तो जिथं स्नानाला घेते नाही त्याच ठिकाणी होते. ते काहीच फरक नव्हता. फक्त काय शिरलं होतं आपल्या अंगात? माया शिरली होती थोडी. असं त्याच्या पुढे सांगता, पै भक्तीची बी एक जाणे, ते सोने थोर न म्हणे, आम्हा भावाचे पावले फलते. मी केवळ एक भक्ताच्या अंतरात भक्ती प्रेम जाणतो. या वाचून त्या भक्तीला अर्पण करायचे उपचार लहान आहेत का मोठे आहेत, की तो भरून वयाने, वर्णेने, आश्रमाने, तपाने, धनाने, विद्येने, ज्ञानाने मोठा आहे का लहान आहे हे मी काही समजत नाही. आम्ही कोणत्याही भावांच्या प्रेमाचा स्वीकार करणारे अतिथी आहोत. आम्ही फक्त त्याने काय म्हणतात, आम्ही अतिथी आहोत. अतिथी पाहुणे आहे म्हणतात आम्ही. बघा तुम्ही, आता पाहुणे जर घरला आले तर आम्ही काय करतो? आदरानं, प्रेमानं चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर त्यांची सगळी हकीकत विचारतो. तसं देवानं सुदामाची हकीकतच विचारायला चालू केली. कसं काय? बरं आहे, देवा म्हणले मला काहीच नको आहे, हा संसार माझा खूप मोठा आहे म्हणते. मी दरिद्र तर वाटतच नाही म्हणजे, मी सौरभौम श्रीमंत आहे, मला सुख किती आहे हे सांगताच येणार नाही. सुख लागे करसी तळमळ, परतु पंढरीसी झाले एक वेळ, मग तू अवघासी सुख रूप होसी, मग तू अवघासी सुख रूप होसी. लोटांगण घालित महाद्वारी. पंढरी जाऊन जर लोटांगण जर घातलं तर काय होते? गुणदोष पळती रणमाळी, मग तू अवघासी सुख रूप होसी. महाराज काय सांगतात? सुख पाहिजे असेल तर सुखाला काय पाहिजे? आपण सुख ठेवायचं गोडाऊन आपल्यात पाहिजे. गोडाऊन पाहिजे. गोडाऊन कसं असतं माहिती आहे काय? आपलं जे मन आहे, म्हणतात बघा तुम्ही, काहीतरी दान केलं किंवा कोणाला तर मदत केलं, काय म्हणतात? फार मोठ्या मनाचं.